हे बघा आम्हाला आता बोलायचं आहे, तुम्हाला ऐकावं लागणार आहे. नाही, आज पहिला दिवस आहे. अनेक अपेक्षा या शासनाकडनं आणि विशेषतः ज्यावेळी आश्वासन देऊन जे शासन आलेले तर आहेत. आमची भूमिका विरोधी पक्ष या नात्याने हेच राहील की दिलेल्या आश्वासनाची पूर्तता व्हायला पाहिजे. कारण गेल्या आठवड्याभरापासूनच तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहिणीचे निकष बदलले जात आहेत. लाडक्या भाऊंबद्दल जे शेतकऱ्यांना MRPचे दर देण्याचा जे निर्णय घेतला होता ते देखील अद्याप कुठच्याही प्रकारे झाले नाही. कायदा सुव्यवस्था काय चाललं हे मी सांगायची गरज नाही. कोणाला कुठचा खाता मिळेल, कोण मंत्रिमंडळामध्ये येईल, त्यापेक्षा कायदा सुव्यवस्थेची पण एक भयंकर परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. परभणीची घटना हाही देखील निषेधार्थ आहेत. त्याचप्रकारे जी बीडमध्ये ज्या पद्धतीने सर्रास राजकीय पाठिंब्याने या ज्या गोष्टी होत आहेत, या सर्वाचा विरोधी पक्ष या नात्याने आम्ही त्याचा समाचार निश्चितपणे घेऊ आणि लोकांचे प्रश्न घेऊन उतरण्याचं काम आम्ही करणार आहोत. उद्धव ठाकरे कधी येणार आहेत आणि ते बैठक कधी होणार? उद्या परवा बैठक होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये आमच्या सर्व पक्षातले प्रमुख नेते देखील नागपूरमध्ये दाखल होणार आहेत आणि आमदारांची बैठक घेऊन पुढची रणनीती, कुठचे मुद्दे कोणी घ्यायला पाहिजे, काय मुद्द्यावरती चर्चा करायची, सर्व चर्चा उद्या परवा होणार आहे. धन्यवाद. हो झिरवळ साहेब पुढे चाललं. सतीश विश्वास हो आता तरी लक्ष ठेवा बोललो.